हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर काल तब्येत बरी नसल्यामुळे काल दिवसभर झोपूनच होते आणि आज लवकर उठले. काल गोळ्या घेतल्यानंतर थोडीशी तब्येत बेटर वाटते, त्यामुळे सकाळी लवकर उठले होते आणि श्रेयाचा डबा करायचा असतो मला. तर मला आता सर्वात आधी चहा वगैरे करून प्यावा, कारण की चहा पिल्याशिवाय आपला तर दिवस सुरूच होत नाही ना. आता प्रत्येक गृहिणीचं हेच असतं. तर इथं माझी चहा होत होती, नंतर चहा वगैरे घेतला मी आणि लगेच देवपूजा करून घेतली. तर देवपूजा केल्यानंतर स्वयंपाक लागायचं होतं, कारण आता श्रेयाला टाईम होता आणि मी आज जरा लवकरच उठले होते. तर इथं देवपूजा वगैरे करून झाली की लगेच मी स्वयंपाकाला भिडले. तर श्रेयाचा डबा वगैरे रेडी करून तिला पाठवलं स्कूलमध्ये आणि नंतर आमच्यासाठी स्वयंपाक करून घेतला. तर इथं ज्वारीच्या भाकरी आणि मुगाचं वरण याची फोडणी देत होती मी. स्वयंपाक वगैरे करून घेतला, सर्वांना जेवायला दिल्यानंतर ते ज्यांच्या त्यांच्या कामाला निघाले आणि इथं मग मी माझी कामं करत होते. आता तब्येत बरी नसल्यामुळे ना घरात खूप सारी पेंडिंग कामं राहतात, जसं की धुणं. आता एवढे कपडे पडले आहेत ना, आधीचे, त्याच्या पप्पाचे, स्कूलचे, श्रेयाचे, सांगूच नका. आता कपडे धुवायला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागणार आहे, कारण की कपड्यांचा ढीग भल्ला मोठा होणार आहे आणि रोजचे कपडे त्यामध्ये ॲड केलं तर खूप जास्त काही. आणि इथे आमच्या कारभारींच्या खिशातून सगळं मला व्यवस्थित बघून घ्यावं लागतं, नाही तर मग एखाद्या वेळेस चुकून काही गेलं की मग शिव्या खावं लागतात. तसं तर शिव्या काय भेटत नाही, तसं ओरडतात थोडंसं. तर इथं सगळे त्यांचे चेक केले आणि नंतर मग कपडे आता भिजू घालते, नंतर बाकीचे कामं करायचे आहेत. सकाळपासून पाऊस चालू होता आणि मला माझ्या मैत्रिणीच्या इथं पण जायचं होतं, म्हणून खूप घाई गडबडीत कामं करत होते मी. म्हणजे काही गडबडीत काय, तर सगळी कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि इथं तर आता मेन घरातला आमचा जो वापर होणारी जागा म्हणजे किचन, 2 दिवस झाले तब्येत बरी नसल्यामुळे तेवढं काही व्यवस्थित क्लीन करण्यात आलं नाही. म्हणून आज निवांत सगळं व्यवस्थित घासून, किचनचा स्लॅब वगैरे सगळं घासून, भिंत वगैरे घासून मी निर्मळ केलं आहे. नंतर मग थोडा वेळ दुपारी जेवण वगैरे करून आराम केले आणि संध्याकाळी पटकन रेडी झाले आणि चटकन निघतोय आता आम्ही. तर आम्हाला जायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या इथं. तर हा आहे आमचा बड्डे बॉय. त्याचा बड्डे होता आधीच्या, नंतर एकाच दिवसाचा गॅप असतो त्याच्या बड्डे. तर त्याचा आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट केला सर्वांनी मिळून आणि लगेच आलो आम्ही तिच्या गल्लीतल्या दुर्गा मातेच्या दर्शनासाठी. आता किती छान मूर्ती आहे, सर्वांनी दर्शन घेतलं आणि लगेच आलो घरी. तर बाय बाय.